दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। बोला पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ।
चला बालकृष्ण चरणीला चला बोला बालकृष्ण बालकृष्ण चरणीला चला कीर्तन संगे रंगात देहवा हो कीर्तन संगे रंगात देहवा हो कीर्तन संगे रंगात देहवा
निघाली झुळझुळ वाहे
मध्व मुनीश्वर म्हणतो सखया मध्व मुनीश्वर. योजनानां चतैरपि मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं च गच्छति. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गंगा माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. निरूपणासाठी घेतलेला अभंग मध्व मुनीश्वर महाराजांचा आहे. आम्हा कीर्तनकारांसाठी मध्व मुनीश्वर महाराजांनी भरपूर पदं लिहून ठेवली आणि त्याचा उपयोग आम्ही कीर्तनात करत असतो. आजचं हे पद थोडंसं वेगळं आहे. गंगेचं महात्म्य सांगणार आहे. मला वाटते गेल्या 2 महिन्यामध्ये भारतीय लोकसंख्येच्या 50% अधिक लोक गंगा स्नान करून आलेले आहेत. बरोबर आहे की नाही? प्रस्तुत अभंगामध्ये आज मध्व मुनीश्वर महाराज कोणत्या गंगेचं वर्णन करतात? त्याच गंगेचं स्वरूप असणाऱ्या गोदावरीचं वर्णन ते करतायत. मानवाला जगायचं असलं तर सगळ्यात आधी कोणती गोष्ट आवश्यक आहे म्हणाले? तर मूलभूत गरजांचा विचार जर केला मानवाच्या तर असं लक्षात येतं त्याला अन्न, वस्त्र आणि निवारा या 3च गोष्टी लागतात. आणि हे देणारी जी आहे ती आहे आपली पृथ्वी माता. लक्षात ठेवा. म्हणजे पृथ्वीला अवनी असं सुद्धा म्हणतात. आता कीर्तनकाराचं डोकं कसं चालेल काही सांगता येत नाही, म्हणून माझ्या अल्पबुद्धीने मी विचार केला. व नी अन्न, वस्त्र, निवारा. वास्तविक पाहता ही त्या शब्दाची व्युत्पत्ती नाहीये, पण तरीही हे लक्षात माझ्या आलं चिंतन करत असताना. आणि असा अन्न, वस्त्र, निवारा देणारी ती पृथ्वी माता आहे. याच्यामधल्या सगळ्यात अधिक मूलभूत गरज जी आहे ती म्हणाले अन्नाची आहे. ते आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. ते अन्न आम्हाला जर निर्माण करायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे पाणी हा आहे. भारतीय संस्कृतींचा विचार जर केला आम्ही भारतीय संस्कृतीचा तर असंच आमच्या लक्षात येतं की पाण्याशिवाय माणसाचं जीवन नाही, जीवनाशिवाय जीवन नाहीये. लक्षात ठेवा. ज्या पुणे शहरामध्ये नाही, ज्या घाटावर मी आता उभा आहे, जिथे उभा आहे तिथे सुद्धा बाजूला पाणीच आहे की नाही हो? पाण्याशिवाय माणसाचं जीवन असू शकत नाही. अनेक संस्कृती ज्या उदयाला आल्या त्या पाण्याच्या आश्रयानेच उदयाला आल्या. लक्षात ठेवा.
सिंधू नदीच्या काठावरती निर्माण झालेली आपली सिंधू म्हणजेच हिंदू संस्कृती लक्षात ठेवा. अनेक वर्षांपूर्वीचे पुरावे सुद्धा आम्हाला सापडतात, हडप्पा, मोहनजोदडो वगैरे वगैरे वगैरे. आणि हे सगळं कशामुळे झालं म्हणाले तर जिथे पाणी आहे तिथे मानवाने वस्ती केलेली आहे. पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. त्याला एक वेळ अन्न नाही मिळालं थोडं तरी चालेल, पण पाण्याची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे. मी इथे कीर्तनाला उभा राहिलो आणि आधी पानस्यांना विचारलं, अहो इथे पाण्याची व्यवस्था काही आहे का? त्यांनी लगेच तांब्या भांडं आणून ठेवलं. कीर्तनकाराला बोलायचं म्हटल्याच्या नंतर कोरडा पडतो, पाणी लागतं म्हणाले. असं हे पाणी इतक्या जवळच आहे आमच्या, त्या पाण्याशिवाय आमचं जीवन असूच शकत नाही. म्हणून जिथे जिथे पाणी आहे तिथे तिथे माणूस आहे. आपण सुद्धा ह्या पुणे शहरामध्ये राहतो, इथे सुद्धा एक नाही दोन नद्या आहेत म्हणाले, मुळा आणि मुठा. आणि या नद्यांच्या आश्रयाने हे शहर वाढत गेलं. त्या पाण्यामुळे लोकांची इथे वस्ती झाली आणि आता तर ती इतकी वाढत गेली आहे काय विचारूच नका. आणि त्या नदीला महत्व अधिक आहे. पावसाळ्यात ते जरा जास्त अधिक येतो. तिला उधाण येतं, तिला भरती येते, तिला पूर येतो. आम्ही पाणी पाहायला सगळेजण येतो. नवीन पाणी बघायला सगळ्यांना आवडतं. इथे नाही बघायला मिळालं तर आम्ही खडकवासल्यावर जातो म्हणाले. असं ते पाणी प्रत्येक गावामध्ये जरी मोठी नदी नसली तरी एखादा ओढा, एखादा ओहळ असा काहीतरी असतोच गावाच्या शेजारी लक्षात ठेवा. आणि प्रत्येक गावाला छोटीशी का होईना एक नदी असते किंवा जवळून जाणारी तरी नदी असते. मग या नदीचं महत्व काय आहे तर नदी आम्हाला जीवन प्रदान करते. एवढंच नव्हे तर ज्या वेळेला या नदीला पूर येतो त्यावेळेला काय होतं, बऱ्याच घरांमधनं पाणी शिरतं वगैरे वगैरे, हे सगळं ठीक आहे. पण याच्याही पेक्षा अधिक महत्वाचं असं आहे, या नदीच्या पाण्यामुळे किंवा पावसाच्या पाण्यामुळे आमच्या शेतामध्ये पीक येतो, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की नदीला ज्या वेळेला पूर येतो त्यावेळेला ही नदी आपल्या सोबत गाळ वाहून आणते आणि तो गाळ जो आहे तो सगळीकडे पसरतो. आणि आधीचं जे सगळं आहे ते ती स्वतः सोबत वाहून घेऊन जाते. लक्षात ठेवा, पूर आला तरी आणि पूर नाही आला तरी नदी आम्हाला जीवनच प्रदान करते. जर पूर नाही आला तर आम्हाला जेवढं लागतं तेवढं पाणी देणारी नदीच आहे. पण पूर जरी आला आणि आमचं काही थोडं बहुत नुकसान जरी झालं तरी देखील त्या जमिनीचा कस वाढल्याशिवाय राहत नाही. हा पुराचा फायदा आहे. आम्ही किती डोळस दृष्टीने त्याच्याकडे बघतो हा महत्वाचा प्रश्न आहे. नदीला पूर येणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तो जर आला तर जमिनीचा कस वाढायला मदत होते. अशी ही नदी ज्या प्रत्येक गावामध्ये असते त्या प्रत्येक गावाला त्या नदीचं महत्व निश्चितपणे असतं. आपण सुद्धा अभिमानाने सांगतो की नाही, पुण्यातली लोक की मुळा मोठेच्या काठावरचा आहे मी, म्हणतो की नाही आम्ही, बरोबर आहे की नाही. ज्या गावची जी नदी त्या गावची ती गंगाच असते हे लक्षात ठेवा. ती त्यांना पवित्रच असते. आता तिचं स्वरूप काहीही असू देत, आता बदलणारे म्हणतात आणि होईल ते, अशी अपेक्षा करू. आता एवढं सगळं बदलले मग ते सुद्धा बदलायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून या सगळ्या नद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ नदी कोणती असा जर विचार आम्ही केला तर मध्वमनीश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे गंगा असं म्हणतात ते. त्या गंगा नदीचं वर्णन ते करतात की सगळ्यात श्रेष्ठ नदी कोणती तर ती गंगा. सरिद्वरा असं म्हटलंय तिला, सरित्वरा असं म्हटलेलं आहे. सगळ्या सरितांमध्ये नद्यांमध्ये श्रेष्ठ असणारी.
आणि तिचं पाणी पवित्र आहे असं मध्वमुनीश्वर सांगतात. पावन तुझे नीर गंगे, पावन तुझे नीर. मग त्यातल्या त्यात सर्वश्रेष्ठ नदी कोणती तर ती गंगा. गंगेला किती नाव आहेत? काय झालं, एकदा भगवान ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूंच्या चरणांवरती अभिषेक केला आणि त्यांच्या चरणापासून जी निघाली ती गंगा नदी आहे, लक्षात ठेवा. म्हणून तिला विष्णुपदी असं म्हटलं जातं. सगळ्यात पहिलं नाव गंगेचं काय आहे? विष्णुपदी असं नाव आहे. दुसरं नाव आहे म्हणाले त्रिपथ गा असं म्हणतात गंगेला. आता त्रिपथ गा म्हणजे नेमकं काय तर पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ या तिन्ही ठिकाणी जिचं वास्तव्य आहे, अस्तित्व आहे, म्हणून तिला त्रिपथ गा असं म्हटलेलं आहे. अशी ही गंगा. या गंगेचं महत्व आमच्या जीवनामध्ये खूप अधिक आहे. आमच्या जीवनाच्या खूप जवळ आहे ही गंगा. कशामुळे? काय कारण आहे? आम्ही रोज सकाळी दात घासल्याच्या नंतर काय करतो म्हणाले? आंघोळ करतो. आता नाही पण पूर्वीच्या काळी त्या स्नानगृहात गेल्याच्या नंतर तांब्याचं भलं एक मोठं भांड ठेवलेलं असायचं. त्या भांड्याला गंगाळा असं म्हणतात, बरोबर आहे की नाही? आता गंगाळा हा अपभ्रंश असेल कदाचित, पण गंगा आलय अशा अर्थाने गंगेचं आलय जे आहे ते. आणि तिथे आंघोळीला बसल्यावर सुद्धा आम्ही काय करतो हो? गंगे चैव यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. काय कर, काय म्हणतो श्लोक? त्या गंगेचा श्लोक आम्ही म्हणतो. कोणकोणत्या नद्या सांगितलंय? सर्वश्रेष्ठ नद्या भारतातल्या त्या सगळ्या नद्यांचा त्या श्लोकामध्ये उल्लेख आहे. गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती या सगळ्या नद्यांचं मी काय करतोय? पाणी माझ्या अंगावरती धारण करतोय, किंवा मी त्या सगळ्या नद्यांचा आश्रय करतोय असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणजे आमचा दिवसच मुळात तिथपासून सुरुवात होतं दिवसाला, लक्षात ठेवा. थोडस विचलित होऊ नका, विषय गंभीर आहे, तो नीट ऐकल्याशिवाय लक्षात येणार नाहीये. मग इतक्या जवळ आहे ती आमच्या. नुसतंच त्या सगळ्या नद्यांचा मी आश्रय करतो असं आहे का? त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न करतो किंवा मी त्यांचं पाणी माझ्या अंगावरती धारण करतो असाच त्याचा अर्थ आहे का? याच्या पुढे जाऊन म्हणतात, आमचे एक शेजारचे आजोबा होते, ते आंघोळीला बसले की मोठमोठ्याने हा श्लोक म्हणायचे. याच्या पुढचा श्लोक त्यांचा असायचा, तो म्हणजे काय? कायिक वाचिक मानसिक दोष दोष परिहारार्थम गंगा गोदावरी. ते सांगतात की काय कर हे पाण्या, त्या आंघोळीतल्या गंगालयातल्या त्या पाण्याला काय सांगतायत ते? की माझ्या ठिकाणी असणारे कायिक जे दोष आहेत, देहाच्या ठिकाणी असणारे जे दोष आहेत, माझे वाचिक दोष जे आहेत ते नाहीसे कर. आणि त्याच्याही पुढे ते सांगतात की मानसिक दोष जे आहेत ते सुद्धा नाहीसे कर. असं नाहीसं करण्याची प्रार्थना त्या पाण्याला आम्ही करतो. किती महान आमची संस्कृती आहे की नुसतं शरीराची वरवर स्वच्छता महत्वाची नाहीये. ते म्हणाले ज्या वेळेला आम्ही अशा नद्यांचा उल्लेख स्नान करत असताना करतो त्यावेळेला मी अंतर्बाह्य शुचिर्भूत हो अशी प्रार्थना आम्ही त्या पाण्याला करत असतो. मग हे जे आहे ते त्या गंगेचंच पाणी आहे असं म्हणून आम्ही धारण करतो. इतकं महत्व त्या गंगेच्या पाण्याला आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून ही गंगा सर्वश्रेष्ठ आहे. आता ही गंगा होती स्वर्गात, आली कशी पृथ्वीवरती? त्याची एक कथा सांगितली जाते. सगर राजाने अश्वमेध यज्ञ केला आणि त्याचा जो यज्ञीय अश्व आहे
यज्ञीय अश्व त्यांनी सोडून दिला पुढे आणि त्याच्या रक्षणार्थ त्याचे 60,000 पुत्र त्या यज्ञीय अश्वाच्या मागे 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 जात होते. तेवढ्यात इंद्राला भीती वाटली, हो आता माझ्या खुर्चीला धक्का आहे. आणि त्या इंद्राने काय केलं, ज्या ठिकाणी कपिल मुनी तपश्चर्या करीत होते त्या ठिकाणी तो अश्व नेऊन बांधला. आणि मग झालं असं, तो अश्व तिथे नेऊन बांधला आणि हे 60,000 जण त्या अश्वाच्या शोधार्थ निघाले आणि ते त्या कपिल मुनींच्या आश्रमाजवळ जाऊन पोचले. अर्थातच 60,000 जण गेल्याच्या नंतर त्यांची तपश्चर्या राहील का, त्यांचा समाधिभंग झाला, लक्षात ठेवा. आणि ते इतक्या वर्षांपासून तपश्चर्या करीत होते. झालं असं, तो समाधिभंग झाल्यामुळे त्यांनी डोळे उघडल्याबरोबर तपस्तेजाने ते 60,000 सगर पुत्र तिथल्या तिथे भस्मसात झाले. आणि हे अजून कसे परत आले नाहीत म्हणून सगरांनी आपल्या नातवाला पाठवलं, त्याचं नाव आहे अंशुमान. तो अंशुमान शोधार्थ गेला आणि कपिल मुनींच्या आश्रमात गेला. कपिल मुनींना प्रार्थना केली आहे की महाराज, माझ्या या सगळ्या पूर्वजांना मला आता मुक्ती कशी देता येईल असा प्रश्न विचारला, विनंती केली आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, स्वर्गातली गंगा जर इथे आली आणि ती जर या रक्षेवरून वाहवली गेली तर या सगळ्यांना मुक्ती प्राप्त होईल. आणि अंशुमानाने प्रयत्न करायला सुरुवात केली स्वर्गातली गंगा खाली आणण्याचा. तो प्रयत्न करतोय पण त्याला ते साध्य झालं नाही. त्याच्या पुढचा जो राजा होता दिलीप नावाचा, त्याने सुद्धा प्रयत्न केले पण त्याला सुद्धा स्वर्गातली गंगा खाली आणता आली नाही. आणि त्याचा पुत्र जो होता त्याचं नाव होतं भगीरथ. त्याने मात्र अनेक वर्षापर्यंत तपश्चर्या केली आणि त्याला मात्र ते साध्य झालं. पण गंगा म्हणतीये की अरे, मी जर अशी खाली आले तर स्वर्गातून थेट पाताळात निघून जाईल, तुला त्याचा काहीही उपयोग होणार नाही, इतका माझा प्रपात असेल म्हणाली. आणि असं म्हटल्याच्या नंतर तो म्हणाला, याच्यावरती उपाय काय. बघा, भगीरथ प्रयत्न का वाक्प्रचार आला याचा नीट आपण इथे अभ्यास करूया. ते तेच सांगतात की तिला प्रसन्न करून घेताना अनेक संकट आलीच, पण त्याच्याही पुढे जाऊन आता तिला पृथ्वीवर आणण्यासाठी म्हणून वेगळं आता काहीतरी संकट निर्माण झालं. ती असं म्हणतीये, म्हटल्याच्या नंतर ती म्हणतीये, तू भगवान शंकरांना प्रसन्न करून घे आणि त्यांना मला इथे वर्ण येताना अडवायला सांग, त्यांना मला त्यांच्या शिरावर धारण करायला सांग. आणि पुन्हा तपश्चर्येला बसला. भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं. भगवान शंकर ठीक आहे म्हणाले. ती आली त्यांच्या शिरावरती तो प्रपात पडतोय गंगेचा. आणि असं सांगतात की त्याच्यातला फक्त एकच प्रवाह, त्या गंगेचा फक्त एकच प्रवाह. तसं पाहायला गेलं तर भारतामध्ये 7 ठिकाणाहून गंगेचं उगम आहे असं सांगितलेलं आहे. मग त्यांनी एकाच जटेतून तिचा प्रवाह यायला सुरुवात झाली. हा भगीरथ पुढे चालत होता, गंगा त्याच्या मागे येत होती. आणि भगीरथ कपिल मुनींच्या आश्रमापर्यंत तिला घेऊन गेला आणि त्या सगरपुत्र जे होते त्यांच्या रक्षेवरनं या गंगेचा प्रवाह वाहिला. आणि त्या 60,000 सगरपुत्रांना काय झालं, मुक्ती प्राप्त झाली. या भगीरथामुळे ती स्वर्गातून पृथ्वीवर आली म्हणून तिला भागीरथी असं म्हणतात. ती त्याची कन्या झाली, लक्षात ठेवा. आणि येत असताना मध्ये आणखी एक गंमत झाली. काय झालं, हा येत असताना तो जन्म ऋषींच्या आश्रमाजवळून आला. आता हे जन्म ऋषी जे होते त्यांची यज्ञभूमी जिथे होती त्या यज्ञभूमीवरून गंगेचा प्रवाह आला आणि त्यांची यज्ञभूमी सगळी वाहून गेली. आता जन्म ऋषींना अतिशय राग आला. तळपयाची आग मस्तकाला गेली. त्यांनी तो सगळा प्रवाह पिऊन टाकला. ऋषीचं सामर्थ्य काय असतं, तो सगळा प्रवाह पिऊन टाकला त्यांनी.
आता भगीरथासमोर आणखी एक संकट निर्माण झालं की आता काय करायचं. पुन्हा त्यांची प्रार्थना केली आहे, त्यांना विनवण्या केल्या आणि म्हणतोय की असं करू नका, तुम्ही जर असं केलं तर माझ्या पितरांना मुक्ती मिळणार नाही. मग इथे असं झालं, जन्म ऋषींनी कानातून तिला बाहेर काढलं आपल्या. आता ती जन्म ऋषींच्या कानातून बाहेर पडली म्हणून तिला जान्हवी असं म्हणतात. एक भागीरथी नाव झालं, दुसरं जान्हवी झालं म्हणाले, लक्षात ठेवा. हल्ली जान्हवी फार वेगळ्या अर्थाने वापरलं जातो. सराफ्याच्या दुकानात जावं, कुठलं घ्यायचंय म्हणाले, मंगळसूत्र, ते म्हणाले जान्हवी, जय जय. अशा अनेक प्रकार असो, पण ती जान्हवी झाली. इतक्या प्रकारे तिला पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न करत असताना इतके प्रयत्न करावे लागले भगीरथाला, आणि सर्वश्रेष्ठ असणारी गंगा जी आहे ती पृथ्वी तलावरती अवतीर्ण झाली आणि त्या 60,000 सगर पुत्रांना मुक्ती मिळाली. अशी मुक्ती देणारी जी गंगा आहे ती पवित्र आहे असं मध्वमरीश्वर महाराजांना म्हणायचंय. पावन तुझे नीर गंगे, पावन तुझे नीर. ती आम्हाला मुक्ती सुद्धा प्रदान करते. आणि अशी ही गंगा कधी पृथ्वी तलावरती आली. आता हा चैत्र सुरू आहे, चैत्र, वैशाख आणि ज्येष्ठ. दशमी शुक्ल पक्षेतू ज्येष्ठ मासे कुजे हनी. त्यांनी सांगितलंय ज्येष्ठ मासातल्या दशमीला गंगेचा उगम पृथ्वीवरती झालेला आहे. आणि म्हणून प्रतिपदा ते दशमी पर्यंत काय असतो आमच्याकडे, गंगा दशहरा उत्सव असतो, लक्षात ठेवा. तो 10 दिवस जो असतो तो गंगोत्सव म्हणून आम्ही साजरा करतो. आणि त्याच 10 दिवसांमध्ये त्याच्या पुढे 5 दिवसांनी आणखी पौर्णिमा येते. आमच्या मराठवाड्यामध्ये पद्धत आहे की त्या 10 दशहरा उत्सव ज्या वेळेला असतो त्यावेळेला 10 वस्तूंचं दान ब्राह्मणाला केलं जातं. मग ते 10 कुठली फळं असतील, म्हणजे आंबे असतात त्यावेळेला म्हणून आंबे, जांभळं येतात जांभळं, काय जे असेल ते सगळं, अशा 10 वस्तूंचं दान करायचं आणि तो गंगोत्सव साजरा करायचा. त्या काळामध्ये गंगेचं स्नान एकदा तरी करून यायचं. आणि त्या दशमीच्या दिवशी सुद्धा, खरं पाहिलं तर दशमीच्या दिवशीच जाऊन करून यायचं, नाही जमलं तर त्या 10 दिवसांमध्ये, आणि त्या दिवशी गंगेची पूजा करायची. अशी ही गंगा, ते म्हणतात की ही आमच्या जीवनामध्ये इतकी चिकटून राहिलेली आहे, पण आम्हाला तिचा विसर पडलाय. दर 12 वर्षांनी सिंहस्थासारखा उत्तम पर्व काळ आम्हाला प्राप्त होतो, पण त्या प्रत्येक 12 वर्षांनी आम्हाला तिथे जायला होतच असं नाहीये. आणि आत्ताचा जो पर्व आहे, आत्ताचं जे पर्व झालं 144 वर्षांनी येणार, तो तर अत्यंत चांगला पर्व काळ होता. त्या काळात तर अनेक जण जाऊन त्या गंगेचं स्नान करून आले. इतकी ती पवित्र आहे, कारण हा काळ परत येणार नाही. 144 वर्ष आता आपलं आहे का तेवढं आयुष्य? अजिबात नाही. कोणी पाहिलंय? म्हणजे या पिढीला तर ते पाहताच येणार नाही पुढचं 144 वर्षानंतरचं. त्याला काय म्हणतात, महाकुंभ वगैरे म्हणतात म्हणाले, ते तर पाहताच येणार नाही म्हणाले. मग अशी ही गंगा जी आहे ती गंगा सर्वश्रेष्ठ नदी आहे. म्हणून आधुनिक कवींनी सुद्धा तिचं वर्णन केलं. ते म्हणतात, जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी. जय गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, जय गंगे
शंकर जय शिव शंकर, शंकर शंकर जय शिव शंकर. लहरी लहरी त्या निनादते, लहरी लहरी त्या निनादते, जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी. हर गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, जय गंगे, जय गंगे, जय गंगे भागीरथी. म्हणून तिचा जय जयकार केलेला आहे. आपणही म्हणूया गंगा माता की. आणि अशी ती गंगा इतकी पवित्र आहे. मध्वमनीश्वर महाराज वर्णन करत असताना सांगतात की ती जशी उत्तरेत आहे तशी ती दक्षिणेत सुद्धा आहे. आणि तिला गोदावरी असं म्हणतात. ती कुठे उगम पावते, तिचं महत्व काय आहे. जसं त्या उत्तरेतल्या गंगेचं महत्व आहे तेच महत्व या गंगेचं सुद्धा आहे. उत्तरेतल्या गंगेचं महत्व आम्ही जाणलं म्हणून एवढे सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने 65 कोटीहून अधिक लोक गंगा स्नानाला गेले. आणि आम्ही जर विचार केला तर गंगा इतकी पवित्र आहे. ज्या ठिकाणाहून ती वाहते, ज्या ज्या ठिकाणाहून ती वाहते त्या प्रत्येक ठिकाणी तीर्थक्षेत्र निर्माण झालेली आहेत. हजारो लाखोच्या संख्येने तीर्थक्षेत्र गंगेच्या किनाऱ्यावरती आहेत. आणि म्हणून ही गंगा आम्हाला पवित्र आहे. शास्त्रकर्ते सांगतात न गंगा सदृशम तीर्थम, गंगेसारखं दुसरं तीर्थ नाही. आणि गंगेच्या किनाऱ्यावर निर्माण झालेलं वन सुद्धा ते सुद्धा सामान्य असत नाही, त्याला तपोवन असं म्हणतात. कारण असं आहे, जिथे गंगा आहे तिथे तपश्चर्या करणारे ऋषी मुनी संत साधू सज्जन जे आहेत तिथे जाऊन ते वास करतात. आणि तिथे वास करून ते तपश्चर्या करतात. गंगेचं रोज स्नान घडावं म्हणून प्रयत्न करत असतात. आम्हाला जर विचार करायचा झाला तर एकनाथ महाराजांनी आयुष्यभर गोदावरी गंगेचं स्नान केलं. म्हणजे अगदी लहान होते, 6 वर्षाचे, 4-5 वर्षाचे असतानापासूनच आजी त्यांना घेऊन जात असे गंगेच्या स्नानासाठी. आणि एकनाथ महाराज आयुष्य त्यांचं पूर्ण त्या गंगेमध्ये स्नान करण्यात गेलं. आणि शेवट सुद्धा त्यांनी समाधी कुठे घेतली, त्या गंगेला, गोदावरीलाच देह अर्पण केलेला आहे. मग अशी ही गंगा आहे. ते सांगतात हिच्यासारखी दुसरी नदी शोधून सापडणार नाही. गंगा उत्तरेला गंगोत्री नावाच्या हिमनदीतून निर्माण होते, तिथून ती उगम पावते आणि पुढे वाहत 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 येते आणि ती गंगा सागराला जाऊन मिळते, पूर्व सागराला. लक्षात ठेवा. आता तिचा तो एकच प्रवाह आहे का, तर ती 7 ठिकाणाहून निघते. त्याची माहिती आपल्याला एक गुगल केलं की मिळेल. तर असे गंगेचे 7 प्रवाह आहेत. पण ती ज्या वेळेला कसं आहे माहितीये का, गंगा ज्या ठिकाणी सागराला जाऊन मिळते, म्हणजे गंगेचं स्नान करण्यापेक्षाही अधिक पुण्य जर प्राप्त करायचं असेल तर ती जिथे पूर्व समुद्राला जाऊन मिळते तिथे स्नान करणं अधिक महत्वाचं आहे असं शास्त्र सांगतं. पण तिथे स्नान करणं तसं सोपं नसतं. लक्षात ठेवा. कारण काय, कुठलीही नदी ज्या वेळेला समुद्राला जाऊन मिळते त्यावेळेला ती आपल्या मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण करते. म्हणजे काय करते, सोबत आणलेला गाळ तिच्या मुखाशी जमा होतो आणि ती वेगवेगळ्या धारांनी समुद्राला जाऊन मिळते. आणि तिथे आणखी एक अडचण अशी असते की समुद्राचं पाणी सुद्धा तिच्या मुखातून आत शिरत असतं. या दोन्ही गोष्टी आहेत.
आणि तिथे जो स्नान करतो तो अधिक पुण्यवान असं म्हटलेलं आहे. मग हे गंगेचं पाणी जे आहे ते आम्हाला किती ठिकाणी पुण्य प्राप्त करून देणार आहे. अनेक ठिकाणी आमच्याकडे ज्यावेळेला कुठलाही सण असतो त्या दिवशी आम्ही आमच्या त्या गंगाळ्यामध्ये गंगेचं पाणी घालतो आणि आंघोळ करतो. आमच्याकडे एखादा पर्वकाळ असेल तर आम्ही गंगेच्या पाण्याने देवाला सुद्धा अभिषेक घालतो, नाही का घालत? आत्ता जे जे सगळेजण गेले होते त्या सगळ्यांनी आपल्या सगळ्यांसाठी छोट्या छोट्या बाटल्यांमधनं गंगाजल आणलंय की नाही? परवा माझ्या एका शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मला आणून दिलं, सर तुमच्यासाठी गंगाजल म्हणाला. आणि इतक्या प्रकारे आपण त्या गंगाजलाचा उपयोग करत असतो. हे गंगाजल जे आहे, हे गंगाजल इतकं पवित्र काय आहे? याचं कारण काय आहे? अहो, गंगेच्या पाण्याचं महत्व हे आम्हा भारतीयांसाठी खूप जास्त आहे. कुठल्याही गोष्टीचा आम्हाला समजा एखाद वेळेस विटाळ झाला, सूतक आलं वगैरे वगैरे, तर ते 10 दिवस संपल्याच्या नंतर आम्ही सर्व घरामध्ये गंगाजल शिंपडतो की सगळं पवित्र व्हावं म्हणून. एवढंच नाही तर भारतीय संस्कृती इतकी महान आहे की नवप्रसवा स्त्री जी आहे, उत्तरेत अशी पद्धत आहे की जी नवप्रसव आहे तिने आपल्या मुलासकट त्या गंगेमध्ये स्नान करायचंय म्हणाले. का तर त्याचं इथून पुढचं जे आयुष्य आहे त्या गंगेसारखं पवित्र असू देत अशी त्याच्या मागे भावना आहे. त्याच्या पुढे त्याने सांगितलं, नवदंपती जे आहेत, ज्यांचं नवीन लग्न झालंय त्यांनी सुद्धा गंगेचं स्नान करावं. एवढंच नाही तर आपल्या आई वडिलांना काशी यात्रा घडवावी असं आपण म्हणतो की नाही, ते ज्या वेळेला हयात असतील त्यावेळेला त्यांना आपण स्वतः घेऊन जावं काशी यात्रेला आणि गंगा स्नान घडवावं. ते गेल्याच्या नंतर आम्हाला करायचंच आहे. त्यांच्या नावाने आम्हाला पिंडदान तिथे गंगेवर जाऊन करायचंय म्हणाले, प्रयागराजला. लीत शास्त्र सांगते की नाही असं, की एकदा तरी गयेला जाऊन पिंडदान आम्हाला करायला सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. ते सुद्धा गंगेच्या किनाऱ्यावरच आहे. आणि आत्तापर्यंत गेल्या 10 वर्षापर्यंत अशी पद्धत होती की जर एखादी व्यक्ती मृत झाली तर तिला तिथे गंगेच्या किनाऱ्यावर नेऊन शेवटचा अग्नी दिला जात असे. ही एक गोष्ट. आणि त्याच्याही पलीकडची दुसरी गोष्ट अशी आहे की जर अग्नी नाही दिला तर गंगेच्या प्रवाहामध्ये तो देह वाहवला जायचा. आता त्याच्यावरती बंदी आहे, आता तसं करत नाही कोणी. फक्त आता ती आज्ञा, फक्त ती परवानगी कोणाला आहे? संन्याशालाच आहे. कारण संन्याशी काय, एक तर त्यांना समाधी देतात, नाही तर गंगेच्या प्रवाहामध्ये वाहवलं जातं. लक्षात ठेवा, ती फक्त त्यांनाच परवानगी, बाकी सामान्य देह तिथे वाहवले जात नाहीत. आणि अस्थि विसर्जन जे आहे ते सुद्धा गंगेच्याच प्रवाहामध्ये जर केलं तर अधिक लवकर मोक्ष मिळतो अशी आमची भावना आहे. बरोबर आहे की नाही? आणि कुडीतला प्राण गेल्यावर सुद्धा आम्ही काय करतो? हो, गंगाजल घालत नाही का मुखामध्ये? तिथे सुद्धा गंगाजल आम्ही घालतो. किती ठिकाणी गंगेचा आम्ही उपयोग करतो. याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर पूर्वीच्या काळी गंगेचं पाणी हातात घेतलं जायचं आणि शपथ घेतली जायची. लक्षात ठेवा, म्हणजे कोणतंही कार्य करायचं असेल, चांगलं कार्य करायचं असेल, अनेक क्रांतिकारकांनी अशा प्रकारची शपथ घेतल्याचा उल्लेख आहे. गंगेचं पाणी हातात घेऊन भारताला स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही वगैरे वगैरे, भारत मातेसाठी मी माझ्या प्राणांचं बलिदान करेल, असं अनेक क्रांतिकारकांनी सुद्धा त्या गंगाजलाला हातात घेऊन प्रतिज्ञा केलेली आहे. एवढंच नव्हे तर जी मुलगी वयात येते, कीर्तनात काय मिळतं असं अनेक जण म्हणतात, पण वीर मारुतीचा हा जो उत्सव आहे, या उत्सवाचे वैशिष्ट्य असं आहे की काळ कितीही बदलू दे, किंवा इथे कितीही वाहनांची गर्दी होऊ दे, किंवा या कॅमेऱ्याच्या समोर कितीही लोक येऊ देत, तरी देखील आपला जो हा चाललेली ही परंपरा आहे तिचा खंड पडू द्यायचा नाही, तिच्यात खंड पडता कामा नये.
हा जो 15-20 दिवसाचा कीर्तनाचा ज्ञानयज्ञ आहे तो सुरू राहिलाच पाहिजे. आणि कीर्तनात काय मिळतं आता मी सांगतोय बघा. जी वयात आलेली मुलगी आहे, अशी पद्धत होती पूर्वीच्या काळी की त्या मुलीला गंगेवर न्यायचं, तिथे तिच्याकडून गंगा पूजन करून घ्यायचं आणि तिला वाजत गाजत घरी आणायचं, अशी पद्धत होती. आता तुम्ही म्हणाल बुवा कीर्तनात हे काय सांगताय, त्याचा हेतू लक्षात घ्या. फक्त मला हे का सांगायला लागतंय, आज हे असं काही राहिलेलंच नाहीये. आम्ही काय म्हणतो की ही गोष्ट कुठे बाहेर बोलायची आहे का? सामान्यतः या सगळ्या गोष्टी नैसर्गिकरित्या होतच असतात. अहो होत असतात, पण त्याला सुद्धा महत्व आहे. त्याचं महत्व काय आहे? तिला वाजत गाजत का आणलं जातं वयात आलेल्या मुलीला? त्याचं कारण असं आहे, समाजाला कळलं पाहिजे की आता हिची जबाबदारी आपल्यावरती आहे. काय की हिचं ती गंगा पूजन का करायचं की माझं इथून पुढचं आयुष्य पवित्र राहू दे म्हणून गंगेचं पूजन करायचं. एक, माझं चारित्र्य तुझ्यासारखंच पवित्र राहू दे अशी प्रार्थना त्या मुलीने करायची आहे. आणि बघणाऱ्या लोकांनी तिची जबाबदारी घ्यायची आहे की हिचं रक्षण मला आता करायचंय. समाजातल्या प्रत्येक पुरुषांनी प्रत्येक स्त्रीनी तिच्याकडे बघून ही जबाबदारी घेणं जास्त गरजेचं आहे. हा उद्देश कुठे बाजूलाच राहिलेला आहे. आणि हे जर आम्हाला कळलं असतं ना, तर आज जे पेपरला रोज 1-2 दिवसाआड आम्ही अशा बातम्या रोजच वाचतो, त्या बातम्या आम्हाला वाचायची वेळ आमच्यावर आली नसती. लक्षात ठेवा किती महान आहे भारतीय संस्कृती. अहो आम्ही नुसतेच सुशिक्षित आहोत, आम्ही सुसंस्कृत आहोत का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवाय. आणि त्याच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? नुसतंच 70 वर्ष जे ज्ञान आम्हाला कारकून निर्माण करणारं दिलं तेच ज्ञान घ्यायचं आणि फक्त नोकरी करायची का? नाही 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 नाही. आमच्या धर्मग्रंथांचं वाचन या कारणासाठी करायचं आहे की त्या प्रत्येक विधीच्या मागे, त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे असणारा हेतू जो आहे तो आम्हाला लक्षात घेता आला पाहिजे. आणि तो जर हेतू आम्हाला नाही कळला तर आम्ही हेच म्हणणार आहोत पुराणातली वांगी पुराणात. अहो त्याचा अर्थ तर समजून घ्या. तुम्ही वाचलंच नाही आणि तुम्ही काय म्हणताय कीर्तनात नुसत्या भाकडकथा सांगतात. हा हे म्हणण्याचा अधिकार तुम्हाला वाचन करायच्या आधी नाहीच आहे. आणि पुण्यात उभा राहून तर मी हे असंच बोलू शकतो, म्हणजे हे असंच बोलतो की वाचलंच पाहिजे. न वाचता जर तुम्ही नुसतीच टीका करत राहिलात तर त्याला अर्थ नाही. आणि हे काम अनेकांनी केलेलं आहे आणि त्यांनी तो धर्म पाळलेला आहे. अहो लोकमान्य टिळक एवढे मोठे विचारवंत होते, त्यांनी काय एका ग्रंथाचा अभ्यास केला होता का? गीता रहस्यासारखा ग्रंथ त्यांनी मंडालेच्या तुरुंगात बसून लिहिला. इंग्रजांनी त्याचं हस्तलिखित जप्त करण्याचा प्रयत्न केला. टिळकांना प्रश्न विचारला की आता हे तर आम्ही जप्त केले, आता कसं होणार? ते म्हणाले परत लिहून काढतो. इतकं सामर्थ्य ज्या लोकांकडे होतं, असा वारसा असणाऱ्या आपण अभ्यास करायला नको का? ते म्हणाले नुसतंच माहिती असता कामा नये, ती संस्कृती जपणं महत्वाचं आहे. त्या मुलीचं रक्षण करणं आपली जबाबदारी आहे. लक्षात ठेवा. नवीन पाणी ज्या वेळेला किंवा एखादा बोर किंवा एखादी विहीर जर खोदली तर त्याच्यामध्ये आधी गंगाजल टाकलं जायचं आणि मग ते पाणी वापरायला सुरुवात केली जायची. का? तर गंगा पवित्र आहे म्हणून. आता हे गंगेचं पाणी इतकं पवित्र का आहे? त्या गंगेच्या पाण्याचा मोह किती जणांना झाला? अनेकांना झाला. आपल्या भारतामध्ये आलेल्या अनेक प्रवाशांनी लिहून ठेवलेलं आहे. त्या माझ्या लहानपणी ती जाहिरात यायची मिनरल वॉटरची. ते अशी पाणी प्लास्टिकची बाटली त्या पाण्यात बुडवायचे आणि गंगा नावाचं ते काहीतरी पाणी होतं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन एक साबण पण तसाच काहीतरी होता म्हणाले. गंगेसारखं पवित्र तुमचं शरीर करेल असा साबण आहे असं त्यांनी जाहिरात केलेली होती. का बरं अशी जाहिरात केली असेल? काय कारण असेल त्याच्या मागे? असं सांगतात, इब्न बतूता नावाचा जो प्रवास वर्णनकार होता त्यांनी लिहून ठेवलाय. तो सांगतो भारतामध्ये राज्य केलेल्या प्रत्येक मुघल राजांनी फक्त गंगेचंच पाणी प्यायलेलं आहे. तो म्हणजे अकबर गंगेचं पाणी प्यायचा
कारण ते शुद्ध होतं म्हणून. औरंगजेब जरी दक्षिणेत आलेला असला तरी तो येत असताना त्याने गंगेचं पाणी आपल्यासोबत आणलेलं होतं अशी नोंद आहे. वैज्ञानिकांनी त्यावेळेला गंगेच्या पाण्याचं पृथक्करण केलं आणि त्याचं परीक्षण केलं. त्यावेळेला असं लक्षात आलं की गंगेच्या पाण्याची ताकद काय आहे. तर त्या गंगेच्या पाण्यामध्ये स्नान केलं असता महामारी सारखे, पूर्वीच्या काळी महामारी यायची, महामारी सारखे जे विषाणू जीवाणू आहेत ते सगळे नाहीसे करण्याची ताकद त्याच्यामध्ये होती. म्हणून ज्याला अशा प्रकारचा कुठला रोग झालाय त्याला गंगेच्या किनाऱ्यावर नेऊन ठेवत असत म्हणे आणि रोज गंगा स्नान घालत असत आणि त्याच्या प्रकृतीमध्ये फरक पडत असे. परवाचा अनुभव सांगतो. माझे अनेक मित्र महाराष्ट्रातून गंगेचं स्नान करण्यासाठी म्हणून गेले. त्यांनी सांगितलं आम्ही खूप मोठा प्रवास करून गेलो होतो, थकलेलो होतो, 1.5-2 दिवसांचा प्रवास झाला आणि आता आम्हाला असं वाटलं की आपण गंगा स्नान काही आपल्याला करायला मिळणार नाही. एक तर आम्हाला कुठे राहायला जागा मिळत नव्हती, कर्मधर्म संयोगाने ती मिळाली म्हणाला. आणि तिथून पुढे आम्ही 2 व्हीलरवर गेलो आणि गंगेमध्ये स्नान ज्या वेळेला केलं त्यांचा अनुभव आहे. ते म्हणतात की 2-3 दिवसांचा जो आमचा शीण होता तो सगळा शीण एका स्नानात नाहीसा झाला असं त्यांनी सांगितलं. काय ताकद असेल गंगेच्या पाण्याची. म्हणून गंगेचं पाणी नुसतंच पुराणात लिहिलंय म्हणून पवित्र आहे का, त्याचा अनुभव घेतलेले लोक अनुभव सांगतात म्हणून ते पवित्र आहे. लक्षात ठेवा. त्याचं कारण सुद्धा असं आहे, गंगा जिथे निर्माण होते, जी तिथून बाहेर पडते, उगम पावते, ती त्या हिमालयातून वाहत येते. लक्षात ठेवा. आणि त्या हिमालयातून येत असताना अनेक वनस्पतींच्या मुळ्यांना स्पर्श करून ती येत असते. माझ्या सामान्य बुद्धीने विचार केला मी असा की कदाचित त्याचा सुद्धा औषधी सत्व त्या पाण्यामध्ये उतरलं असेल आणि म्हणून सुद्धा त्या पाण्याचा गुण वेगळा असू शकतो आणि म्हणून सुद्धा ते पाणी अशा प्रकारचे रोग नाहीसे करण्यासाठी उपयुक्त असेल. म्हणून ती पवित्र आहे, म्हणून ती अत्यंत पुण्य सलीला असं म्हटलेलं आहे तिला. म्हणजे नुसतंच आम्ही तीर्थाला जातो, गंगेला जायचं, काशी विश्वेश्वराला जायचो, तिथे पिंडदान वगैरे आम्ही करतो आणि गंगाजल घेऊन येतो, गडवे आणतो की नाही आम्ही, बरोबर आहे की नाही. पण तिथे जातो, स्नान करतो आणि इथे आल्याच्या नंतर मावंद घालतो म्हणाले, बरोबर आहे की नाही. वास्तविक पाहता मावंद याचा अर्थ काय, मावद, डोंट टॉक, सांगू नका, बोलू नका. काय पुण्य केलंय हे लोकांना ओरडून ओरडून सांगतो आम्ही, ढोल वाजवून. आम्ही गंगा स्नान करून आलो, गंगा स्नान, बरं तुमच्यासाठी आणले परत. आणि लोक आमच्या पाया पडतात का, तर गंगेत स्नान केलं म्हणून आता हे पवित्र झालेले आहेत. आणि त्या स्नान केलेल्याची भावना काय असते, त्याची भावना काय असते, आता मी आजपर्यंत केलेलं सगळं पाप माझं नाहीच झालंय. आणि त्याच्या पुढचं सांगतो, आता इथून पुढे नवीन पाप करायचं लायसन मिळाले म्हणाले. जय जय. महाराज म्हणतात, तीर्था जाऊन या तुवा काय केले, तीर्था जाऊन या तुवा काय केले, चर्म प्रक्षाळीले वरी वरी, चर्म प्रक्षाळीले वरी वरी, तीर्था जाऊन या तुवा काय केले, तीर्था जाऊन या तुवा काय केले, तीर्था जाऊन या तुवा काय केले. चर्म प्रक्षाळीले वरी वरी. अंतर्बाह्य निर्मलता जी हवी होती ती निर्मलता प्राप्त झाली का, नाही म्हणाले. ती निर्मलता प्राप्त झालीच नाही. गंगेमध्ये स्नान करत असताना आम्ही हीच प्रार्थना करावी तिला की कुठल्याही प्रकारचा अहंकार माझ्या मनात निर्माण होऊ देऊ नको आणि इथून पुढे माझ्याकडून पुण्यकर्मच होईल असा आशीर्वाद मला दे, अशी प्रार्थना गंगेला करावी. आणि ती प्रार्थना जर आम्ही मनापासून केली तर ती आमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहत नाही. सूत्र श्लोकामध्ये विषय खूप मोठा आहे, महत्व सांगायला काय भरपूर सांगता येईल. जगन्नाथ पंडितांनी 52 श्लोकांचं काव्य लिहिलं
काय करते? विभूषितानंग रिपुत्तमांगा सद्यः कृता अनेक जनार्ती भंगा मनोहर तुंग चलत तरंगा गंगा मम अंगा न्यमली करोतु. 52व्या पायरीवर बसलेल्या जगन्नाथ पंडितांनी गंगेला प्रार्थना केली ज्यावेळेला त्याच्या चारित्र्यावर शिंतळे उडवले गेले. का तर त्यांनी यावनीशी विवाह केलेला होता आणि म्हणून त्यांनी गंगेशी प्रार्थना केली की हे गंगे माते, मला आता तुझ्यात सामावून घे. आणि एक 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 श्लोक म्हणत गेला. 52वा श्लोक हा होता. त्या गंगेचा प्रवाह वरती आला असं म्हणतात आणि त्याला आतमध्ये घेऊन गेला. काय कर हे गंगे, माझं मलिन झालेलं आयुष्य जे आहे, मलिन झालेलं चारित्र्य जे आहे ते अमलिन कर. करी अलंकार शिवोत्तमांगी स्नाने जगाचे अघशैल भंगी अपूर्व शोभा जिची आतरंगा गंगाशी पोत करो ममांगा. अशी प्रार्थना केली आणि जगन्नाथ पंडिताचं आयुष्य, त्याचं जीवन कृतार्थ झालं श्रोते हो. आणि अशा या गंगेची प्रार्थना जर आम्ही रोज स्नान करताना केली काय ते सांगतात. गंगा गंगेति यो ब्रूयात, जो गंगा 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 असं म्हणतो, योजनानां शतैरपि, तो कितीही लांब जरी असला तरी नुसतं गंगा गंगा असं म्हणल्याने सुद्धा काय होतं? मुच्यते सर्व पापेभ्यो. ते म्हणाले त्याच्या सगळ्या पापांचा नाश होतो. विष्णू लोकांच गच्छती, तो कुठे जातो म्हणाले? भगवंताला मोक्षाप्रत जातो. असं या गंगेचं महत्व आहे. अभंगामध्ये सांगितलेल्या गोदावरीचं महात्म्य आपल्याला उत्तर रंगात बघायचंय. मध्व मुनीश्वर महाराज या गंगेचं वर्णन करत असताना म्हणाले, पावन तुझे पावन तुझे पावन तुझे नीर गंगे पावन तुझे सालाबादाप्रमाणे याही वर्षी हनुमान जयंतीच्या या उत्सवामध्ये हनुमान जयंतीचे अक्षय तृतीया अशा या मोठ्या उत्सवामध्ये पहिल्याच दिवशी माझी हजेरी लागलेली आहे. मला आज या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शनिवार वीर मारुती यांच्या सर्व ट्रस्टीजचे मी आभार मानतो. आणि आपण सर्व श्रोते, आजूबाजूला एवढा गोंगाट आहे तरी देखील आपण शांतपणे बसून कीर्तन ऐकताय आणि त्यातल्या त्यात असा हा जड विषय. ते म्हणाले कीर्तनात असं ऐकायचं नाही तर कुठे ऐकायचं हा प्रश्न आहे. बरोबर आहे की नाही? नाही तर सगळीकडे आपला तो विनोद आपल्या हातातच आहे सध्या, नाही का? उघडलं की रील सुरू होतात, उघडलं की शॉर्ट सुरू होतात. पण ते बाजूला ठेवून आम्हाला 2 तास
बुवांचं काही ऐकता येतं का याची परीक्षा करायची असेल तर आम्ही कीर्तनाला येऊन बसावं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, कीर्तन करत असताना चांगलंच सांगता येईल असाच 100% मी तरी प्रयत्न करतो. कारण त्याचं असं आहे, शाळेत विद्यार्थ्यांना पटवून सांगतो आणि इथे श्रोत्यांना पटवून सांगतो. भगवंताचं गोड नाम घेऊया आणि उत्तरंगाकडे वळूया. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. म्हणायचं सगळ्यांनी, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. 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 जय बोलो हनुमान की. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. देव ऋषि नारद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आई अगं तो पर्वत तुला दिसतोय का? तो पर्वत, ती नदी दिसतीये का? तो सातपुड्याचा पर्वत, ती नर्मदा नदी, त्याच्या पलीकडे ती गोदावरी, त्याच्या पलीकडे ती कृष्णा, त्याच्या पलीकडे तो दक्षिण समुद्र किनारा आणि त्या दक्षिण समुद्र किनाऱ्याच्या पलीकडे दिसतीये ती अगदी पाचूसारखी छोटी श्रीलंका आहे म्हणाले. हे सगळं निरीक्षण कुठून चाललंय? कैलास पर्वतावर बसून चाललेलं आहे. त्या आपल्या आईच्या अंकावर बसलेला तो गजानन एक एक स्थान आईला दाखवतोय. आई आणि आई सुद्धा त्याला एक एक स्थान दाखवतीये आणि दोघांचा छान संवाद सुरू आहे. पण तो म्हणतोय, आई अगं बरेच दिवस झाले मी पाहतोय, रोज तू ज्या हसत मुखाने मी खेळून आल्यावर माझं स्वागत करत होतीस ना, तसं मात्र आता करत नाहीस बरं का. तुझ्या चेहऱ्यावरचा खरा आनंद कुठेतरी लुप्त पावलाय असं मला वाटतंय. तू दाखवतेस चेहऱ्यावरती बऱ्याच वेळेला, पण माझ्या मनात कुठेतरी शंका आहे या बाबतीमध्ये बरं का. अंकी बैसुनी गजानन पुसे. अंकी बैसुनी गजानन पुसे. अंकी बैसुनी गजानन पुसे. कामाते मुखम्लान. कामाते मुखम्लान. अंकी बैसुनी गजानन पुसे. तू त्याची काळजी करू नकोस, तुझा तो विषय नाहीये. नाही पण आई मला आज तू सांगच. गजानना, जेवायची वेळ झालीये, पटकन जेवून घे आणि झोपून टाक. आई
तू मला खरं कारण सांगितल्याशिवाय मी काही जेवायचं नाही आणि झोपणार तर त्याहून नाही होणार. हट्ट करायला लागला आणि ती आई म्हणते, गजानना अरे माझं दुःख तुला सांगण्यासाठी तुझं वय खूप कमी आहे. पण तो म्हणतोय, आई तू सांगून तर बघ ग, एक वार सांगून बघ, मला जे करणं शक्य आहे ते मी करीन. नयनात अश्रू दाटती, नयनात अश्रू दाटती, प्राण मुखाती सांगते आई, सांगते आई, बहुसाल दुःख हे पुरी साहिले बाई. बहुसाल दुःख हे उरी साहिले बाई. तू पुत्र ठाकुला जरी, तू पुत्र ठाकुला जरी, प्रीती अंतरी पुससी प्रेमाने, पुससी प्रेमाने. तू प्रेमाने विचारतोयस म्हणून सांगते बरं का गजानना, कारण एकच आहे, माझं सुख कमी होण्यासाठी. तू पुत्र ठाकुला जरी, प्रीती अंतरी पुससी प्रेमाने, पुससी प्रेमाने. तव तात वर्तने येत अश्रू दुःखाने, तव तात वर्तने येत अश्रू दुःखाने, तव तात वर्तने येत अश्रू दुःखाने. अरे खरं सांगू का, एकच कारण आहे आणि ते म्हणजे तुझे बाबा. ते होय असं बाबा कारण आहे तुझ्या दुःखाला? काय केलं बाबांनी, काय केलं सांग. ऐक म्हणाली, 11 वाजायच्या आत सांग जय जय, नाहीतर माझं कीर्तन थांबवायला कोणीतरी येईल. त्याचं कसं आहे ना गजानना, आज अनेक दिवस झाले तुझे वडील रोज माझी किती आस्थेने चौकशी करायचे, पण आता मात्र तसं होत नाही बरं का. आता त्यांना मी आवडत नाही का काय कुणास ठाऊक, पण खूप दिवसांपासून तात तुझे रममाण सर्वथा, तात तुझे रममाण सर्वथा, गंगा माई संगे. तात तुझे रममाण सर्वथा, गंगा माई संगे. धारण केले मस्तकिती जला, धारण केले मस्तकिती जला, अंतर माझे भंगे. धारण केले मस्तकिती जला, अंतर माझे भंगे. अरे तुझे वडील आताशा माझ्या शिबिरामध्ये फार कमी येतात, ते त्या गंगा मातेच्या शिबिरात अधिक असतात म्हणाले. ठीक आहे, घरात आणलं इथपर्यंत ठीक होतं, पण ती म्हणते डोक्यावर बसवून घेतलं. जय जय. पण अगं आई, तुला खरं सांगू का, गंगा माता खूप चांगली आहे बरं का, खूप चांगली आहे ती. मी गेलो ना तिच्या जवळ की ती मला पटकन जवळ घेते, माझ्या डोक्यावरून हात फिरवते, मला मोदक खायला देते वगैरे वगैरे वगैरे. गंगा माता आई बहु चांगली गे, गंगा माता आई बहु चांगली गे. उचलोनी घेई तिचा अनुरागे, उचलोनी घेई तिचा अनुरागे.
माझा लाड करते ती आणि म्हणून मला ती आवडते बरं का. अरे हो, खरं ठीक आहे ते तुझं, पण तिच्यामुळेच माझ्यामध्ये आणि ह्यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झाले बरं का गजानना. असं आहे का आई? आत्ता जाऊन सांगतो तिला. तिला विनंती करतो, जटेतून खाली येण्या विनंती, करी नाही नकोच खंती, तातांशी सांगून आणि न खाली, नाही तरी अन्य खेळे न चाली. सांगतोय आई, काळजी करू नकोस, हा तुझा गजानन आहे ना. तिला खाली येण्याची विनंती करेन. तिने ऐकलं नाही तर बाबांना सांगेन, बाबा तिला खाली उतरवा वगैरे वगैरे बोलायला लागला बालबुद्धीप्रमाणे. आई म्हणते, गजानना अरे असं होणार नाही, तू कशासाठी व्यर्थ प्रयत्न करतोस. तो म्हणते, आई तू बघ तर खरी. आणि हा छोटासा गजानन एकतर महादेवांना सांगायचं किंवा गंगा मातेला सांगायचं. महादेवांना सांगणं तर काय शक्य नव्हतं म्हणाले. का तर ते वडील पिताश्री तात होते. पूर्वीचा काळ असा होता की वडिलांच्या समोर बोलायचं म्हणलं की चळचळा कापत असत. आता मात्र कधी विल करताय असं विचारतात, जय जय, आणि ते केलं नाही तर करून घेतात म्हणाले. आणि विनंती केली त्या गंगेला, माय असं असं झालंय बरं का आई, तेव्हा तुला विनंती आहे, तू बाबांच्या शिरावरून खाली उतर. गजानना मला का हौस आहे कुणाच्या घरात जाऊन बसायची किंवा कुणाच्या डोक्यावर बसायची. अरे मला शिवशंकरांनी दिलेलं वरदान आहे. एकदा मी अशीच सगळा प्रलय झालेला होता, पण मी मात्र अहंकाराने एकटीच वाहत होते आणि माझा एक केस कैलास पर्वतावर समाधी लावून बसलेल्या शिवशंकरांच्या अंगावरती पडला आणि त्यांनी मला शाप दिला की तुला पृथ्वी तलावर जावं लागेल. पण मी त्यांची करुणा भाकली आणि त्यांच्याकडे उशाप मागितला. त्यांनी मला असं सांगितलं की पृथ्वी तलावर ज्या वेळेला तू जाशील त्यावेळेला तुझं पाणी ग्रहण मी करेन. आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणेच, त्या उशापाप्रमाणेच मी आता त्यांच्या जवळ आहे. माझा काय दोष आहे सांग. असं गजाननाला उत्तर दिलं. गजानन म्हणाला, इथे काही आपला काम चालणार नाही, आपलं काही काम होणार नाही. आता आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. काय केलं त्यांनी? बोलावुनी मग वरुणासी, काय सांगितलं? सांगे करी अवर्षणासी, सोडून ब्रह्मगिरी शिखरासी, गौतम मुनीचा वास जिथे. काय कर, सगळीकडे आवर्षण कर, फक्त ब्रह्मगिरी पर्वतावरती पाऊस पाड, बाकी कुठेच पाडू नकोस. आणि झालं हो. भगवान गजाननांची आज्ञा त्या वरुणांनी मानली आणि सगळीकडे आवर्षण झालं. आजूबाजूची सगळी लोक त्या द्रोणागिरी पर्वताकडे बघायला लागली की अरे आपल्या इथे पाणी नाही पण इथे मात्र पाऊस पडतोय. चला 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 आपण द्रोणागिरीवरती जाऊया. आणि या सगळ्या लोकांमध्ये कोण आलं म्हणाले? भगवान गजानन गणेश भटजींच्या रूपाने त्यांच्यामध्ये दाखल झाले. दुष्काळाने ग्रस्त सर्वही, दुष्काळाने ग्रस्त सर्वही जाती ब्रह्मगिरीला. दुष्काळाने ग्रस्त सर्वही जाती ब्रह्मगिरीला. गणेश भटजी शुष्क गायी सह, गणेश भटजी शुष्क गायी सह, निघे तेथ जाण्याला रामा साधोजी राजा राम कहोजी. आणि ते गणेश भटजी निघाले हो तिकडे. कोणाला घेऊन निघाले?
त्या अनेक लोकांना घेतलंच त्यांनी, पण त्यांची एक गाय होती, त्या गायीला घेतलं त्यांनी. आता इथे भाकड गाय, शुष्क गाय असं म्हटलेलं आहे. वास्तविकता गाय भाकड नसते. तिने दूध जरी नाही दिलं तरी ती गोमूत्र आणि शेण मात्र देते. जे शेण जर आम्ही आमच्या झाडांमध्ये घातलं तर ते सेंद्रिय खत होतं, आणि ते जे गोमूत्र आहे ते जर आम्ही प्यायलो तर आमच्या शरीरामध्ये निर्माण झालेल्या अनेक रोगांचे जे किटाणू आहेत ते मरून जाऊ शकतात आणि आम्हाला आरोग्य प्राप्त होऊ शकतं. हा गायीच्या गोमूत्राचं हे महिमान आहे. त्याचा पूर्वरंग उत्तररंग कधीतरी करीन परत बोलवल्यावर मला. असो, त्या गायीसह आणि अनेक लोकांसह गणेश भटजी त्या ब्रह्मगिरीवरती येऊन दाखल झाले आणि गौतम ऋषींना विनंती करतायत की हे ऋषीवरा, आम्हाला आश्रय द्या. संत ऋषी मुनी हे जगाच्या कल्याणासाठीच असतात. गौतम ऋषी म्हणतात इथे राहा तुम्ही, काही हरकत नाही. गणेश भटजी तुम्ही मला माझ्या धर्मकार्यामध्ये मदत करा. आणि सगळेजण तिथे राहायला लागले, कष्ट करत होते आणि खात होते. आणि या गणेश भटजींची गाय जी होती ती गाय एके दिवशी झालं असं, ती उभ्या पिकात शिरली. उभं पीक म्हणजे काय असतं? ज्या पिकाला कणसं आलेली आहेत, दाण्याने भरली आहेत कणसं सगळी, आणि अशा पिकाला उभं पीक असं म्हणतात. त्या पिकामध्ये ती गाय शिरली आणि ती कणसं खाल्ली तर वेगळी गोष्ट होती. ती गाय काय करत होती? ती कणसं तुडवत होती. लक्षात ठेवा, तोडून टाकत होती, नासधूस करत होती. हे त्या गौतम ऋषींनी पाहिलं आणि काय केलं? हो, परिपूर्ण धान्य तुडवी, परिपूर्ण धान्य तुडवी, बघुनी सोडी समंत्र दर्भाला. काय केलं? एक दर्भा मंत्रित केला आणि त्या गायीच्या दिशेने फेकला. हो, परिपूर्ण धान्य तुडवी, बघुनी सोडी समंत्र दर्भाला. त्या गायी जवळ जाईपर्यंत त्या दर्भाचा भला मोठा दंड झाला. वेळेची काठी झाली. लागोनी वर्मी पडली, लागोनी वर्मी पडली. तिच्या वर्मी बसला त्याचा घाव आणि जाऊन मुनी पाणी खाली तो तिजला. काय केलं? हो, त्या गौतम ऋषींनी तो दर्भ फेकला तिच्या दिशेने आणि त्याचा तयार झालेला तो दंड तिच्या कपाळावर जाऊन लागला, डोक्यावर जाऊन लागला आणि ती गाय खाली पडली. कसली काय? ती गतप्राण झाली. लक्षात ठेवा. हे जाऊन पाहतात गाय हालचाल करत नाहीये. ही गणेश भटजींची गाय. तेवढ्यात सगळीकडे वार्ता पसरली. गणेश भटजी सुद्धा तिथे आले आणि गणेश भटजी म्हणतात, महाराज, हे मुनिवरा, आपण काय केलं? हे गौतम ऋषी, आपण गोहत्या केलीत. अहो, माझा एकुलता एक आधार होता ती माझी गाय. गौतम ऋषी म्हणतात, गणेश भटजी मला क्षमा करा. अहो, ती धान्य तुडवत होती, खाल्लं असतं तर वेगळी गोष्ट होती, पण गोहत्या झाली ना महाराज. मग याला प्रायश्चित्त काय आहे? ते म्हणाले, प्रायश्चित्त एकच आहे, गंगा स्नान करणं. मग इथे तर गंगा नाहीये, मग आता काय करू? गणेश भटजींनी उपदेश केलाय. काय नाही म्हणाले, भगवान शंकरांची आराधना करा आणि गंगेला इथे आणून बोलवून घ्या म्हणाले. तुमचं सामर्थ्य तेवढं आहे आणि ती जी गंगा आहे त्या गंगेच्या प्रवाहामध्ये अवभृत स्नान करा आणि गोहत्येचं पाप धुवून टाका. आणि भगवान शंकरांना आणखी एक विनंती करा की ती गंगा इथे अशीच वाहू देत आणि इतरांचं सुद्धा कल्याण करू देत, म्हणजे आम्हाला सुद्धा आमच्या गावाला निघून जाता येईल असं सांगितलं. आणि गौतम ऋषींनी तपश्चर्येला सुरुवात केली. भगवान शंकरांची तपश्चर्या करायला सुरुवात केली. आणि अनेक वर्षपर्यंत तपश्चर्या करतायत. पण ह्या तपश्चर्येमध्ये भंग करण्याचा प्रयत्न कोणी केला तर गंगेची जटिका नावाची एक दासी होती.
त्या दासीला तिने सोडलं आणि ब्रह्मगिरीवर जायला सांगितलं. जा म्हणाले. गौतम ऋषी ज्या ठिकाणी तपश्चर्या करतात त्या ठिकाणी जा आणि त्यांचा तपोभंग कर. आणि ही जटिका काय केलं? हिने अहल्येचं रूप धारण केलं. त्या गौतम ऋषींच्या पत्नीचं रूप धारण केलं आणि तपश्चर्या करतायत तिथे जाऊन उभी राहिली. म्हणाली, अहो किती दिवस झाले तुम्ही काहीच खाल्लं नाहीत. डोळे उघडले हो गौतम ऋषींनी. ते म्हणतात, माझी बायको तपश्चर्याला बसल्यावर मला असं बोलेल का? मला ती सहाय्य करेल. काय केलं? आपल्या कमंडलू मधलं पाणी हातात अभिमंत्रित केलं आणि तिच्यावरती प्रोक्षण केलं त्या पाण्याचं. बोल म्हणाले, तू कोण आहेस? त्यावेळेला तिने सांगितलं, महाराज मी गंगेची दासी आहे, जटिका नावाची. मला गंगेने पाठवलंय तुमच्याकडे तुमचा तपभंग करण्यासाठी. तिला खाली यायचं नव्हतं, लक्षात ठेवा. आणि असं झाल्याच्या नंतर तुला शापित करीन म्हणाले, तू इथून निघून जा. माझी पत्नी असं करूच शकत नाही, माझ्या तपश्चर्येमध्ये भंग आणूच शकत नाही. ती जटिका नावाची दासी निघून गेली. भगवान शंकर प्रसन्न झाले. तपश्चर्या तशीच सुरू राहिली आणि भगवान शंकरांची कृपा झाली. आशुतोष असं म्हटलंय त्यांना. मनापासून जे कोणी त्यांचं आराधन करतात त्यांच्यावरती भगवान शंकर कृपा केल्याशिवाय राहत नाहीत. आशु म्हणजे अल्प आणि तोष म्हणजे आनंद. अगदी थोडं द्या, त्याच्यात आनंद मानणारे. प्रसन्न झाले. गौतम ऋषींना आनंद वाटला. महाराज आपण आलात, बोल म्हणाले, तुझं मनोरथ काय आहे? असं म्हटल्याच्या नंतर, महाराज तुम्हाला सगळं माहिती आहे म्हणाले. काही नाही, एकच आहे, फक्त विनंती एकच आहे. आपल्या जटेमधली जी गंगा आहे ना, तिचा प्रवाह इथे आम्हाला हवाय. मला गोहत्येचं पाप जे लागलेलं आहे ते पाप मला गंगेच्या प्रवाहामध्ये अवभृत स्नान करून धुवून टाकायचंय. आणि हा जो सगळा शुष्क झालेला परिसर आहे, दुष्काळ आणि ग्रस्त झालेला परिसर आहे, या सगळ्या परिसराला समृद्ध करायचंय असं म्हणाले. आणि त्या क्षणाला भगवान शंकर तथास्तु म्हणतायत आणि विनंती की त्यांची मान्य केली गौतम ऋषींची. आणि गंगेला म्हणतायत, गंगे खाली आहे, गंगे खाली आहे म्हणतायत. ती म्हणते मला यायचं नाही. परत परत तिला सांगतायत खाली आहे, खाली आहे. ती येत नव्हती. राग आला हो. सगळ्या जटा सोडल्या आणि तांडव करायला सुरुवात केली, नाचायला लागले. आणि अजूनही येत नाही म्हटल्याच्या नंतर त्यांनी काय केलं हो, जटा फिरवल्या आणि त्या शिलेवरती आल्या. तू कशी येत नाहीस तेच बघतो म्हणाले. लवकर बाहेर ये, लवकर खाली उतर असं सांगताय. पण ती यायला तयार नाही. पुन्हा पटल्या. महाराज महाराज चिडू नका, थांबा 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 थांबा, ते बघा मी आली आहे. गोमुखातून खाली गंगेची धार पडत होती. सांगितलं, ती आली आणि गौतम ऋषींनी त्या गंगेच्या प्रवाहामध्ये स्नान केलं, अवभृत स्नान केलं. आणि गौतम ऋषींचं गोहत्येचं पाप नाहीसं झालं श्रोते हो. पण ती गंगा जी होती की नाही, ती तशीच पुढे वाहत राहिली. भगवान शिवशंकरांना विनंती केली होती काय, जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा. हे सर्वात्मका, हे सर्वेश्वरा, की तुम्ही काय करा, हा गंगेचा प्रवाह इथे असाच वाहता राहायला पाहिजे, ही विनंती माझी मान्य करा. त्या गंगेला सांगितलं, आता इथून तू कुठेही जायचं नाही. जे जे जगी जगते तया, जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा, माझे म्हणा करुणा करा.
त्र्यंबका सर्वेश्वरा. नमः पार्वती पते हर हर महादेव. आणि त्या गंगेचा प्रवाह तसाच वाहत राहिला, तो आज सुद्धा वाहतोय. जशी उत्तरेतली गंगा पवित्र आहे की नाही, तशीच ही दक्षिण गंगा म्हणून पवित्र आहे. लक्षात ठेवा, जे महत्व त्या गंगेचं आहे तेच महत्व या गंगेचं आहे, हे विसरून चालणार नाही. कारण ती सुद्धा शंकरांच्याच जटेतून आलेली आहे आणि ही सुद्धा शंकरांच्याच जटेतून आलेली आहे. गो म्हणजे गाय आणि दा म्हणजे दिलेली, गायीनी दिलेली, गोदावरी. लक्षात ठेवा, असा मी काढलेला अर्थ आहे. आणि तो आज सगळ्यांना तुम्हा आम्हाला आमचं सगळं पाप नाहीसं करण्यासाठी आणि त्या तीरावर असलेल्या सगळ्यांचं जीवन समृद्ध करण्यासाठी गोदावरीची इतकी कृपा या भारतवर्षावरती, महाराष्ट्रावर तर आहेच आहे, पण याच्याही पलीकडे जाऊन आम्ही जर दक्षिणेत गेलो तर गोदावरी नावाचा जिल्हा आहे. तिचं पात्र तिथे कितीतरी किलोमीटर लांब असं पसरलेलं आहे. म्हणजे रुंदी सांगतोय मी तुम्हाला. ते आपण जर पाहिलं तर आम्हाला लक्षात येतं की किती प्रकारे गंगा आपल्यावरती कृपा करते. आणि म्हणून नद्या, आणि आता जो भारत सरकारचा प्रकल्प आहे, ह्या नद्या जर जोडल्या गेल्यानं तर आपल्या भारतामध्ये पुन्हा पहिल्यासारखी समृद्धी आल्याशिवाय राहणार नाही. श्रोते हो, इतकं महत्व आमच्या जीवनामध्ये नद्यांचं आहे. आणि म्हणून त्यातल्या त्यात सर्वश्रेष्ठ असणारी नदी कोणती? ती म्हणजे गंगा. तिची कथा सांगत असताना मध्व मुनीश्वर महाराज भैरवीच्या स्वरात म्हणाले, मध्व मुनीश्वर मध्व मुनीश्वर म्हणतो सखया, मध्व मुनीश्वर म्हणतो सखया. जे मागणं भगवंताकडे मागितलं तेच आपणही मागूया. हे चिदान देगा देवा तुझा विसरण भाव, गुणगायी ना आपणी हे तुझे सर्व नरगे मुक्ती धन संपदा संत संगादिता मुका प्रणय गर्भवासी सुखा लावे गुणगायी ना आपणी हे माझी सर्व जोडी, हे माझी सर्व जोडी, हे माझी सर्व जोडी. सत्राणे उद्गाणे हुंकार वदनी गैडळ भूमंडळ सिंधू जगगण राळीले ब्रह्मांड धोका त्रिभुवन सुरवर नर निशाचर झाल्या त्यापणी. जय देव जय देव जय जय हनुमंता तुमचे प्रसादे नभिकृतांता. तुमली पाताळे उठला प्रशब्द थरथरला धरणी धर्मानी लागेद राळीले ब्रह्मांड उगण उठेद आम्ही रामदास शक्तीचा बोध. जय देव जय देव जय जय हनुमंता तुमचे प्रसादे नभिकृतांता. जय देव आणि लोकांगण मंदिर चरण ज्ञान पाहिन मे हरिंगिन आनंद जिन भवे वाडिन मे माता पिता तुम्हें मे बंधु मे विद्या द्रमण तुम्हें मे मे वाचा प्रसिद्धे नारायणाय नारायण हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण. राजा रामचंद्र महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय, लक्ष्मी नारायण भगवान की जय, देवर्षि नारद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. उपासनेला दृढ चालवावे
भूदेव संतासी सदा लवावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे पळ पळ पळत आहे सर्वायुष्य माझे बसून उदरी माते जाहलो पूर्ण ओझे कधी न करीत सेवा मी तुझी रे अनंता विषयी विरत झालो तुझी आहे सत्राता सद्गुरुनाथ महाराज की जय।